सौ रजनीताई मिलिंद कुमरे, सभापती, समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथील इमारत बांधकामाला सुरुवात। आयुष्यभर नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी औषधे, इंजेक्शन्स सोबतच मजबूत इमारतीची सुद्धा गरज असते। मागील अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथील इमारत जीर्ण अवस्थेत होती, त्यामुळे रुग्णांना पूर्ण सेवा पुरविणे कठीण होत होते। सरांडी जिल्हा परिषद क्षेत्र व कौलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र असे दोन क्षेत्र मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथे आहे व या केंद्रावर सर्वाधिक लोकसंख्या सरांडी जिल्हा परिषद क्षेत्राची आहे। सौ रजनीताई मिलिंद कुमरे हे जन आरोग्य समिती आरोग्यवर्धिनी केंद्र मुंडेकोटाचे अध्यक्ष आहेत। सौ रजनीताई मिलिंद कुमरे सरांडी जिल्हा परिषद क्षेत्रामधून 2022ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले व जून 2023ला प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथे जन आरोग्य समितीच्या पहिल्या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारत अत्यंत जीर्ण स्वरूपाची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते व लगेच संपूर्ण इमारतीची त्यांनी पाहणी करून रुग्णांना किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सभाध्यक्षांनी त्वरित रुग्णांना इतर दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या व सेवा देण्याच्या सूचना डॉक्टर पलाश शहारे वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या होत्या। त्यामुळे डॉक्टरांच्या क्वार्टर्समध्ये रुग्णांना सेवा देणे सुरू करण्यात आले होते। त्यानंतर सभाध्यक्ष सौ रजनीताई मिलिंद कुमरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथील नवीन इमारत बांधकामाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे याची विचारणा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की जीर्ण इमारत झाल्याचे कुठलेही कागदी पुरवठा किंवा इमारत निर्लेखित करण्यास त्याचा ऑडिट स्ट्रक्चर करण्यात आलेला नाही असे त्यांना कळले। त्यामुळे सभाध्यक्ष सौ रजनीताई कुमरे यांनी दर महिन्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सातत्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथील जीर्ण इमारत नव्याने करण्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले व जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून वरील सर्व कागदी पाठपुराव्यापासून ते नागपूरवरून इमारत डिस्मेंटल मंजुरी मिळेपर्यंत व सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती गोंदियाकडे इमारत बांधकामास निधी मिळविण्याकरिता पत्रव्यवहार करून घेतल्यानंतर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार विजयभाऊ रांगडाले यांची शिफारस व प्रयत्नांनी जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण लेखाशीर्षक 2210I-183 अंतर्गत 6 कोटी रुपये निधी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाकरिता मिळवून दिल्याने दिनांक 12 मे 2025ला प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटाचे भूमिपूजन माननीय विजयभाऊ रांगडाले आमदार तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पाडल्याने व प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडेकोटा येथील इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागल्याने आमदार माननीय श्री विजयभाऊ रांगडाले व सौ रजनीताई मिलिंद कुमरे सभापती समाज कल्याण यांचे कार्यक्षेत्रातील जनतेने आभार मानले। या प्रसंगी या भूमिपूजनाप्रसंगी प्रामुख्याने माननीय आमदार श्री विजयभाऊ रांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र, माननीय सुरेशजी हर्षे शिक्षण व आरोग्य सभापती तथा उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, सौ रजनीताई मिलिंद कुमरे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया, माननीय किरणजी पारधी सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, जितेंद्रजी रांगडाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, सुनंदाताई पाटले उपसभापती पंचायत समिती तिरोडा, कुंताताई पाटले माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य तिरोडा, प्रमिलाताई भलावी पंचायत समिती सदस्य, वनिताताई भांडारकर पंचायत समिती सदस्य, पिंटूभाऊ चौधरी पंचायत समिती सदस्य, प्रतिमाताई जयतवार सरपंच मुंडेकोटा, मिताताई दमाहे सरपंच सरांडी, डॉक्टर दर्शनानंदा गौडी तालुका आरोग्य अधिकारी, डॉक्टर भोयर मॅडम वैद्यकीय अधिकारी, माननीय देवेंद्रजी मंडपे उपसरपंच, मनोजजी डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य, माननीय कटरेजी ग्रामपंचायत सदस्य, कमलेशजी आथिलकर माजी सरपंच, पुष्पाताई भांडारकर सुपरवायझर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी व गावातील गणमान्य नागरिक या भूमिपूजन प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते। चरणी माझं सतसत नमन, भारत मातेला वंदन। आणि या देशासाठी ज्यांच्या प्राणाची आहुती गेली आणि जम्मू काश्मीर पाकिस्तान या बॉर्डरवर जी लढाई झाली त्या लढाईमध्ये आपल्या देशातील सर्व सैनिकांनी, बरेचसे सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, अशा सर्व महावीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून आज ह्या ठिकाणी भूमिपूजनचा सोहळा अत्यंत आला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक लाडके आमदार, पाणी सिंचनाचे महामेरू, विकास पुरुष आदरणीय विजयभाऊ रांगडालेजी, या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली आदरणीय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेशभाऊ हर्षेजी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थितीत या क्षेत्राचे लाडके जिल्हा परिषद सदस्य किरणभाऊ पारधीजी,
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय जितेंद्र भाऊ रांगडालेजी, या गावच्या प्रथम नागरिक प्रतिमाताई जयद्वारजी, पंचायत समितीचे उपसभापती सुनंदाताई पटलेजी, पंचायत समिती सदस्य प्रमिलाताई भलावीजी, आदरणीय जितेंद्र भाऊ चौधरीजी, पंचायत समिती सदस्य कुंताताई पटलेजी, मंचगावर उपस्थित सर्व मान्यवर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ डोंगरेजी आणि माजी सरपंच अतिलकर भाऊ, भांडारकर भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या गावातील सर्व नागरिक बांधव, आपल्या सर्वांचा मी मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रच्या अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करते. आणि कार्यक्रमाचं विशेष म्हणजे आपल्याला सांगू इच्छितोय की सरांडी जिल्हा परिषद क्षेत्र आणि कवलेवाडा हा जिल्हा परिषद क्षेत्र, हे 2 जिल्हा परिषद क्षेत्र अशी आहे की ह्या 30,000 लोकसंख्येच्या प्रापुल्य ह्या मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राला जो जुळलेला आहे, त्या संघामध्ये या केंद्रावर सरांडी जिल्हा परिषद क्षेत्राची ही सर्वात जास्त संख्या आहे. आणि म्हणून ज्या क्षेत्राची सर्वात जास्त संख्या असते त्या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अध्यक्ष असते. अनेकांच्या मनामध्ये असं सुद्धा येऊ शकते किंवा आलं असेल की किरण भाऊचा हा क्षेत्र आणि कुंभरे ताईचं कसं नाव इकडे, असंही सुद्धा मनात कुणाच्या तरी येऊ शकते किंवा आलं असेल. म्हणून हे सांगणं आवश्यक आहे की ज्याचा मतदारसंघ जास्त संख्या त्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती चालत असते. आणि 2022ला जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलो आणि पहिली या ठिकाणी माझ्या अध्यक्षतेखाली जेव्हा समिती या ठिकाणी स्थापन झाली आणि बैठक या ठिकाणी जेव्हा लागली, सर्वात प्रथम बैठकीचा इतर कुठलाही विषय नव्हता. सर्वात प्रथम या बैठकीचा विषय ही प्राथमिक आरोग्य केंद्र जीर्ण झाली आहे आणि याला नवीन कधी आपल्याला प्राथमिक केंद्र मिळेल हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होता. आणि हा विषय अतिलकर भाऊनी सुद्धा या ठिकाणी त्यावेळी सरपंच होते, त्यांनी सुद्धा घेतला. आणि नंतर बरेचसे आपले प्रतिमाताई असतील, मंडपे भाऊ आहे, बरेच या गावचे सुद्धा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांचंसुद्धा खूप मागणी होती की आपल्या केंद्राला इमारत अति आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी डिलिव्हरी म्हणा किंवा सिझेरियन म्हणा त्या ठिकाणी करण्यात सेवा देत असताना खूप अडचणी फार निर्माण होत होते. आणि आम्ही लगेच ते समितीची बैठक होऊन पूर्ण PSCचा पाहणी केली तर खरंच ते छत जे हॉल होते ते छत गळत होते, त्या ठिकाणी बेडसुद्धा लागले होते. आणि लगेच आदरणीय भोयर मॅडम, पलास सर, डॉक्टर यांना आम्ही सूचना केल्या की आपण इथं कुठलाही पेशंट किंवा रुग्ण या ठिकाणी ठेवू नका, आपले जे क्वार्टर आहेत तिथे त्वरित हलवा, कारण एखादी घटना जर झाली तर त्याचा परिणामही आपल्यालाच भोगावा लागेल. आणि ती सर्व व्यवस्था त्या ठिकाणी सर्वप्रथम लावण्यात आली. आणि जेव्हा मी DHOला फोन केला की सर या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काय पोझिशन आहे, कुठपर्यंत गेली कार्यवाही, त्यावेळेस त्यांच्याकडून मला असं कळलं की या प्राथमिक आरोग्य केंद्र ही इमारत जीर्ण याचा कुठलाही त्या ठिकाणी पाठपुरावा अगदी झालेला नव्हता. आणि तेव्हा त्यांच्याकडून मला जेव्हा कळलं तेव्हा स्थायी समिती आदरणीय सुरेशभाऊ सदस्य त्या ठिकाणी होते, मी सुद्धा त्या स्थायी समितीचे सदस्य होती. त्या प्रत्येक स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नेहमी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा हा विषय प्रत्येक दर महिन्याच्या बैठकीला मी हा विषय चालवला. आणि त्यानुसार त्या इमारतीचा फॉलोअपसुद्धा झाला. लगेच या ठिकाणी इमारत पाहणीसाठी डॉक्टर वानखेडे सरांनी पाठवलं, त्याचा ॲडिक स्ट्रक्चर झाला, ते नागपूरला सुद्धा पाठवलं. नागपूरला रिपोर्ट गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की वर्ष की 6-6 महिने ते रिपोर्ट आपल्याला मिळत नसते एकदा त्यांच्याकडे रिपोर्ट गेली की. तरीही त्याचा वेळेवर पत्रव्यवहार, त्याचा पाठपुरावा, त्यांच्याकडून फॉलोअप घेणं, फोन करवणं हे DHOकडून आम्ही केलं, मी स्वतः बसून केलं. आदरणीय आरोग्य सभापती त्यांना सुद्धा पत्रव्यवहार सगळं स्थायी समितीच्या GBच्या माध्यमातून सगळे जिथं होतील तिथं पत्रव्यवहार ते केलं. आणि म्हणून हे आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला. आणि जर हा पाठपुरावा जर झाला नसता तर कदाचित याही वर्षात हा भूमिपूजन झाला नसता. कारण आपल्याला ओरडायला काही लागत नाही, ओरडणं, पेपर प्रसिद्धी करणं याच्यात हा काही मोठा विषय नाही, हा कोणीही करू शकतं. परंतु जो ग्राउंड जो कालच्या वर्षात अजून वाट पाहावा लागला असता. आणि म्हणून आज आम्हाला निधी मिळाली, भाऊच्या हस्ते ते भूमिपूजन झालं. आणि
या 1 ते 1.5 वर्षात हा काम जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठे आहे कॉन्ट्रॅक्टर, हा कॉन्ट्रॅक्टर, तुम्हाला तुमची जबाबदारी की ही इमारत बांधकाम करता वेळेस वेळ लागतो, कारण इमारतचं असल्यामुळे वेळ जातो, त्याला वेळ पूर्ण द्यावा लागतो, पाणी जे काही असेल ते. परंतु शक्यतोवर आपण कुठंही मधात कुठल्याही कारणामुळे काम बंद न ठेवता सातत्याने तुम्ही हा काम पूर्ण कराल. आणि आम्ही हा लोकार्पण केल्याशिवाय इथून जाणार नाही, हे याची सुद्धा काळजी आमची आहे. पण तुम्हालाही याचं हे करावं लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सुद्धा शांत बसू देणार नाही. नाहीतर कसं होतं, इथं एक बांधकाम चालू करणं आणि भलत्या ठिकाणी काम पुन्हा सुरू घेणं, हा प्रकार मला या ठिकाणी दिसला पाहिजे नाही. कंटिन्यू हा काम या ठिकाणी सुरू झाला पाहिजे, जेणेकरून माझ्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भूमिपूजन सुद्धा प्लस लोकार्पण हा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी म्हणजे होईल. म्हणजे एवढं साधी शक्य गोष्ट नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र नुसत्या 5 वर्षामध्ये भूमिपूजन, इमारत बांधकाम, लोकार्पण होणं एक साधी गोष्ट नाही आहे. याचा फॉलोअप जितक्या जलद गतीने घेतलं तो त्याचा हा एक थर्ड आहे. आणि नक्कीच मला या गावातील लोकांचं आणि या ग्रामपंचायतीचं आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं असेल, सदस्यांचं, सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी मिळालं आणि विशेष आमदार साहेबांचं सुद्धा सहकार्य मिळालं, म्हणून हा आज सफल झालं. आणि आज आमदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि भाऊच्याच आशीर्वादानं मी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून जो विश्वास त्यांनी माझ्यावर दिला, त्या विश्वासाचा मी नक्कीच खरीपणे उतरण्याचा प्रयत्न माझा राहील. आणि या ठिकाणी आजच्या प्रसंगी एवढंच मी या ठिकाणी बोलून इथं